नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नागरीकरण या प्रकरणावरील नागरीकरणाचे फायदे आणि तोटे बघणार आहोत व परिणाम काय। आपण याच्या आधी नागरीकरण म्हणजे काय, नागरीकरण कशामुळे होतं, त्याची कारणं कोणती, हे दोन मुद्दे आपण बघितलेले होते। तर आपल्याला माहिती आहे की नागरीकरणाची कारणं जी आहेत ते आपण थोडक्यात थोडा बघू। एक औद्योगिकरण आहे, व्यापार आहे आणि नंतर आहे तंत्रज्ञान, यांत्रिकीकरण आणि तंत्रज्ञान, आणि शेवटचं आहे ते म्हणजे वाहतूक व संदेशवहन आणि स्थलांतर। या 5 कारणामुळे एखाद्या राज्याचं एखाद्या प्रदेशाचं नागरीकरण होतं। हे नागरीकरण झाल्यानंतर कोणकोणत्या प्रकारचे परिणाम जे आहेत, तर एक बाजू आपल्याला माहिती आहे की परिणामाची एक चांगली आणि एक वाईट। नागरीकरण म्हणजे काय, त्याचे कारणं कोणती, हे सगळं सविस्तरपणे आपण बघितलेलं आहे। मागच्या लेसनमध्ये मागच्या तासाला आपण सगळं एक कारणं बघितलेले आहेत की नागरीकरण कशा पद्धतीने होतं। एका राज्यातून दुसऱ्या राज्यामध्ये, एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये लोक स्थलांतर करतात आणि इतकंच नाही तर ग्रामीण भागातून जास्तीत जास्त शहरी भागामध्ये लोकांचं स्थलांतर होतं आणि त्या ठिकाणी तशा प्रकारचे कारण जे आहे, नागरीकरणाची लोकसंख्या ही सतत वाढत जाते आणि वाढल्यानंतर काय परिणाम होतात हे नंतर आपण दुसरी बाजू बघणार आहोत परिणामाची। याच्यामध्ये तुम्हाला येणार आहे की फायदे कोणते, म्हणजे चांगलं काय, चांगले परिणाम कोणते आणि वाईट परिणाम कोणते। तर आपल्याला बघायचं आहे की नागरीकरणामुळे आता हा फायदे जे आहेत, नागरीकरणाचे फायदे हे बघण्याच्या पूर्वी आपण बघितलं की परिणाम। नागरीकरणामुळे प्रदेशाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात बदलते। जे लहान आकारमान अशा प्रकारचा असणारा प्रदेश लोकसंख्या वाढल्यामुळं म्हणजे विस्तार सुद्धा वाढत जातो। लोकसंख्या कमी जागेमध्ये जास्त लोकसंख्या असते, म्हणजे लोकसंख्येची घनता ही जास्त असते काही प्रदेशामध्ये काही शहरामध्ये, आणि म्हणून त्याच्यातून निर्माण होणारे परिणाम जे आहेत हे परिणाम आपल्याला 2 प्रकारचे मिळतात। म्हणजे फायदे कोणते आणि तोटे कोणते, म्हणजे चांगले परिणाम कोणते आणि वाईट परिणाम कोणते। कारण पूर्वी ज्या प्रदेशामध्ये ज्या जागेमध्ये शेती लावली जायची त्या जागेमध्ये कारखाने उभे राहतात आणि इतकंच नाही तर लोकवस्ती सुद्धा उभी केली जाते। म्हणजे एका बाजूला काही म्हणजे काळामध्ये की शेती लावली जायची, त्या शेतीच्या जागेमध्ये कारखाने बसतात आणि लोकसंख्या वाढल्यामुळं काय होतं की घरं बांधण्यासाठी सुद्धा त्यांना कोणत्या प्रकारची जागा कमी पडते। अशा वेळेस शेती लागवडीच्या ठिकाणी लोकवस्ती बसली जाते, म्हणून शेतीचं किंवा जागेचं स्वरूप, प्रदेशाचं स्वरूप हे बदलतं। एकेकाळी अशा प्रकारचं असणारं खेडेगाव त्याच्या काही कालांतराने 15 ते 20 वर्षांमध्ये शहरांमध्ये रूपांतर होतं। असं अनेक उदाहरण देता येतील। म्हणजे ग्रामपंचायत जेव्हा एखादं गाव असतं ती नगर परिषद बनते, नगरपंचायत बनते आणि नंतर महानगरपालिकेमध्ये रूपांतर केलं जातं। हे कशामुळे होतं की लोकसंख्या जसजशी लोकसंख्या वाढते तर तशा प्रकारचं त्या ठिकाणी त्या प्रदेशाचं स्वरूप हे बदलत जातं। म्हणून या बदलत जाणाऱ्या स्वरूपामध्ये किंवा कशा प्रकारचं त्या प्रदेशामध्ये परिणाम होतात, चांगले किंवा वाईट, याची माहिती आपल्याला बघायची आहे। तर त्याचप्रमाणे समस्याही ज्या प्रकारचे फायदे असतात तशा प्रकारचं या ठिकाणी तोटे सुद्धा असतात, काही समस्या सुद्धा निर्माण होतात। तर बघा आपल्याला फायदे कोणकोणते होतात ते। सामाजिक एकोपा, पहिला फायदा जो आहे की सामाजिक एकोपा म्हणजे काय, तर या ठिकाणी या प्रदेशामध्ये जेव्हा नागरीकरण होत जातं तेव्हा अनेक स्तरातील लोक, मग ते द्वितीय व्यवसाय असेल, तृतीय व्यवसाय असेल, चतुर्थ श्रेणीतील व्यवसाय असेल, अनेक खेड्यापाड्यातून अनेक राज्यातून लोक त्या प्रदेशामध्ये एकत्र राहतात आणि त्या राहत असल्यामुळं अनेक प्रकारचं त्या ठिकाणी व्यवसायामध्ये वाढ होत जाते आणि आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणावरती होत असल्यामुळे लोकांची क्रयशक्ती वाढते।
एकत्रित असल्यामुळं काय होतं की अनेक प्रकारच्या अनेक भाषा अनेक सांस्कृतिक परिणाम एकमेकांवरती होत असतात आणि अनेक राज्यातून अनेक प्रदेशातून येणाऱ्या लोकांची भाषा असेल, त्यांच्या रूढी परंपरा असतील, त्या रूढी परंपरांची आणि सांस्कृतिक आणि सामाजिक रूढी परंपरांची काय होते देवाणघेवाण होते. त्याच्यामुळं सामाजिक एकोपा तयार होतो. एकमेकांचे विचार एकमेकांच्या अशा प्रकारचा असणारे संस्कृती भाषा आम्ही एकमेकांना काय करतो देवाणघेवाण करतो. म्हणून त्यांच्यामध्ये एक प्रेमाचं किंवा आदरतेचं निर्माण म्हणजे भावना निर्माण होतात. सामाजिक एकोपा तयार होतो. मैत्रीचं एक जिव्हाळा हे निर्माण होत असतात. जे अनेक राज्यातून अनेक प्रदेशातून येणारे लोक हे अनेक वर्ष काळपर्यंत काय करतात एकत्र राहतात. त्याच्यामध्ये एकीची भावना तयार होते, राष्ट्रीय भावना तयार होते. हा झाला सामाजिक एकोपा. नंतर तर आहे की फायद्यामधील सामाजिक एकोपा जो आहे सामाजिक एकोपा. दुसरं कारण जे आहे आधुनिकीकरण. तर आधुनिकीकरण म्हणजे काय विविध प्रदेशामध्ये लोकांचे स्थलांतर होत असते. त्यांच्याजवळील ज्ञान कौशल्य माहितीची देवाणघेवाण सुलभपणे होत असल्यामुळे या ठिकाणी प्रत्येकाच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचं साहित्याचे देवाणघेवाण होत असल्यामुळं अनेक प्रकारचा लाभ त्या प्रदेशातील लोकांना मिळत असतो. उद्योगधंदे असतील, व्यवसाय असेल, अनेक प्रकारचे प्रकल्प असतील, या प्रकल्पाविषयी उद्योग व्यवसायाविषयी इतर लोकांना सुद्धा त्याची माहिती होते आणि त्या प्रकल्पाचा त्या उद्योगाचा त्या व्यवसायाचा निश्चितपणे काय होतो विकास होत असतो. जेव्हा सामाजिक एकोपा निर्माण होतो तेव्हा सामाजिक एकोपा होत असताना आपले असणारे विचार हे आम्ही दुसऱ्यांना देत असतो. माझ्याकडे कोणतं कौशल्य आहे, माझ्याकडे कोणतं ज्ञान आहे, ती माहिती आपण काय करतो इतर लोकांना देत असतो आणि म्हणून त्या व्यवसायामध्ये किंवा उद्योगधंद्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत जाते आणि चांगल्या प्रकारची एक नागरी वस्ती तयार होते. म्हणजे आधुनिकीकरण म्हणजे काय आधुनिक काळामध्ये कशा प्रकारची लोक जे आहेत त्यांचे विचार काय आहेत आणि म्हणून त्या कल्पना आणि अद्ययावत माहिती व तंत्रज्ञान युक्त अशा प्रकारचं सोयी सुविधांचा फायदा प्रथम येथील अशा प्रकारचा असणाऱ्या लोकांना मिळत असतो. त्यामुळे राहणीमानाचा दर्जा सुधारतो उंचावतो. म्हणजे आपल्याकडे असणारं कौशल्य आपल्याकडे असणारं ज्ञान मी कोणत्याही गोष्टीमध्ये असेल उद्योग असेल व्यवसाय असेल त्या व्यवसायाविषयी इतर लोकांना आपण सहजपणे माहिती देत असतो. आपल्या कृतीतून किंवा आपण संभाषण करून अनेक प्रकारचं ज्ञान आपल्या शेजारी अशा असणाऱ्या लोकांना आपण ते ज्ञान देत असतो आणि निश्चितपणे त्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये वाढ होत गेल्यामुळं माणसांची क्रयशक्ती वाढते. उत्पन्न वाढल्यानंतर क्रयशक्ती वाढते. क्रयशक्ती म्हणजे काय तर एखादी वस्तू घेण्याची आपल्याकडे अशा प्रकारचं असणारे कुवत आणि म्हणून ती माणसाची कधी वाढते जर आपण त्या ठिकाणी उद्योग व्यवसायामध्ये चांगल्या प्रकारची प्रगती केली तर निश्चितपणे आपला राहणीमानाचा दर्जा सुधारतो. म्हणजे एक पहिलं काय सामाजिक एकोपा आहे, दुसरे आधुनिकीकरण आहे आणि तिसरं जे सोयी सुविधा. आता सोयी सुविधा कोणकोणत्या प्रकारच्या असतात बघा. तिसरं महत्त्वाचं आहे कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा असतात तर नागरी व्यवस्थेमध्ये अनेक प्रकारच्या सोयी सुविधा विकसित होतात. त्याच्यामध्ये वाहतूक व्यवस्था असेल, वाहतूक दळणवळण व्यवस्था, शैक्षणिक, वैद्यकीय, अशा प्रकारच्या सुविधा ज्या आहेत या सुविधा चांगल्या प्रकारच्या त्या ठिकाणी मिळत असतात. दुसरे अग्निशमन. या तुम्हाला ग्रामीण भागामध्ये खेड्यापाड्यामध्ये मुबलक अशा प्रकारच्या मिळू शकत नाही. म्हणून ज्या ठिकाणी नागरीकरण होतं त्या नागरीकरण झालेल्या अशा प्रकारचा असणाऱ्या प्रदेशामध्ये तुम्हाला
या ठिकाणी वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था, इतकंच नाही तर शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा आणि अग्निशमन अशा प्रकारच्या सुविधा ज्या आहेत. दुसऱ्या बाजारपेठा आणि व्यापार अशा अनेक सोयीसुविधा तुम्हाला नागरीकरण अशा प्रकारचा असणाऱ्या प्रदेशामध्ये मिळू शकतात. चांगल्या दर्जाच्या वाहतुकीच्या सोयीमुळं प्रवासामधील सुलभता वाढते. याचा चांगला परिणाम म्हणजे मालवाहतूक, बाजारपेठ, व्यापार इत्यादीवर होताना दिसतो. शिक्षणाच्या सेवा देखील नागरी भागामध्ये चांगल्या विकसित झालेल्या आढळतात. विशेषतः उच्च शिक्षणाच्या सोयीमुळे इतर ठिकाणावर अनेक विद्यार्थी नागरी भागात येतात. उदाहरणार्थ पुणे शहर. शिक्षण असेल, आता तुम्हाला ज्या बघा जे रस्त्याचे प्रकार आहेत, कच्चा रस्ता असेल, पक्के रस्ते असतील, राष्ट्रीय वाहतूक व्यवस्था असेल, तर अशा प्रकारचा असणाऱ्या ह्या वाहतूक व्यवस्थेमुळे काय होतं, खेड्यापाड्यातील अशा प्रकारच्या असणाऱ्या वस्तू या शहरी भागामध्ये विकण्यासाठी येत असतात. म्हणून त्यासाठी माल वाहतूक व्यवस्था जी आहे त्याच्यासाठी वाहतूक व्यवस्था अतिशय महत्त्वाची असली पाहिजे. आणि बाजारपेठ, खेड्यापाड्यातील निर्माण होणाऱ्या शेतीमध्ये ज्या वस्तू ज्या आहेत त्या शहरी भागामध्ये नागरिक अशा प्रकारचा असणाऱ्या प्रदेशामध्ये येण्यासाठी रस्ते सुद्धा चांगल्या प्रकारचे असले पाहिजेत. म्हणून ज्या ठिकाणी ज्या प्रदेशामध्ये नागरीकरण होतं त्या ठिकाणी वाहतूक व्यवस्था, दळणवळण व्यवस्था, संदेशवहन अशा प्रकारच्या ज्या आवश्यक ज्या सुधारणा असतात त्या सुधारणा या झालेल्या असतात. शिक्षणाच्या बाबतीमध्ये आज खेडेपाड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये शिक्षणाची व्यवस्था काही राज्यामध्ये, काही प्रदेशामध्ये ही ढासळलेली असते. उच्च शिक्षण घेण्यासाठी खेडेपाड्यातील असणारा विद्यार्थी आज शहरी भागामध्ये येतो, कारण शैक्षणिक सुविधा असतात. उच्च शिक्षण घेण्याच्या ज्या सुविधा या ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये मुबलक असतात. म्हणून अनेक राज्यातून, अनेक प्रदेशातून, अनेक ग्रामीण भागातून लोक पुणे असेल, मुंबई असेल, ठाणा असेल अशा विविध शहरा भागामध्ये येऊन काय करतात, शिक्षण हे घेत असतात. हे झालं शिक्षणाच्या बाबतीमध्ये. दुसरं वैद्यकीय. ग्रामीण भागामध्ये तुम्हाला बघितलं की वैद्यकीय सुविधा मात्र तुम्हाला फार कमी विकसित झालेल्या दिसतील. म्हणजे एखादा मनुष्य जरी आजारी पडला तर त्या अशा प्रकारचा असणाऱ्या आजारी पडलेल्या माणसाला शहरी भागामध्ये आणावं लागतं. आणि कधी कधी आणत असताना कधी कधी त्याचा जीव सुद्धा म्हणजे जाऊ शकतो. कारण त्या ठिकाणी तिथपर्यंत येण्यासाठी वाहतूक व्यवस्था कशा प्रकारची आहे, कशा प्रकारचं त्या ठिकाणी वाहतूक गर्दी असते, त्याचा परिणाम निश्चितपणे त्यांच्यावरती होत असतो. म्हणून अशा प्रकारचं खेडेपाड्यातील ज्या पद्धतीच्या वैद्यकीय सुविधा नसतात त्यापेक्षा नागरीकरण प्रदेशामध्ये तुम्हाला, शहरी भागामध्ये तुम्हाला वैद्यकीय सुविधा चांगल्या प्रकारच्या मिळू शकतील. विविध प्रकारचे दवाखाने, रुग्णालय आणि त्या अशा प्रकारचा असणाऱ्या त्या रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक या नगरामध्ये काही कालांतरासाठी वास्तव्यास येतात. म्हणजे वैद्यकीय सुविधा जी आहे हे नागरी भागामध्ये चांगल्या प्रकारच्या विकसित झालेल्या असतात. आणि त्या सुविधांचा लाभ घेण्यासाठी इतर भागातून, इतर अशा प्रकारचा असणाऱ्या ग्रामीण भागातून, राज्यातून, इतकंच नाही तर इतर देशातून सुद्धा काही लोक, आपल्याला माहिती आहे की मुंबई शहरामध्ये म्हणजे कॅन्सरवरती इलाज करण्यासाठी इतकं राज्यातून, इतर देशातून सुद्धा लोक येतात. अशा प्रकारचे नागरीकरण प्रदेशामध्ये किंवा शहरी भागामध्ये या सुविधा ह्या विकसित होतात. आणि विकसित झाल्यानंतर त्याचा फायदा अनेक लोकांना मिळू शकतो. म्हणून नागरीकरणाचे फायदे कोणते हे लक्षात घ्या. आणि फायदे म्हटल्यानंतर बघा 3 प्रकारचे आहेत. सामाजिक एकोपा आहे, आधुनिकीकरण आहे आणि तिसरे सोयी सुविधा. हे अशा प्रकारचे तुम्हाला फायदे दिलेले आहेत. कारण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये मोठ्या प्रमाणावरती सुविधा या निर्माण होतात. सध्या
नागरिकांना एक लोकसंख्येनुसार त्या राज्यामध्ये त्या प्रदेशामधील महापालिकेमध्ये रूपांतर होतात. त्यांना अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी सुविधा या तयार केल्या जातात. आता शेवटचा मुद्दा जो आहे की तोटे. तोटे म्हणजे काय? समस्या. समस्या कोणत्या प्रकारच्या आहेत? समस्या कोणत्या आपल्याला आहे ते झालं लक्षात घ्यायचे. प्रश्न येऊ शकतो इथे, नागरीकरणाचे फायदे कोणते? प्रश्न बघा, प्रश्न तयार होतो, नागरीकरणाचे फायदे फायदे कोणते? अशा प्रकारचा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर हे फायदे आहेत: सामाजिक एकोपा, आधुनिकीकरण आणि सोयीसुविधा. हे 3 फायदे तुम्हाला लिहायचे आहेत. आता हे फायदे झाले म्हणजे चांगली बाजू झाली. आपण वाईट बाजू काय बघणार आहोत? तोटे कोणते? नागरीकरणातील की नागरीकरणाच्या समस्या कोणत्या? समस्या समस्या कोणत्या आहेत? समस्यामध्ये तुम्हाला काय सांगता येईल की कोणकोणत्या प्रकारचं या ठिकाणी नागरीकरण जेव्हा होतं, एखाद्या शहराची लोकसंख्या जेव्हा वाढते, लोकसंख्येची घनता वाढते, त्यावेळेस त्या प्रदेशामध्ये त्या शहरामध्ये पहिल्यांदा कोणती समस्या उद्भवत असेल तर झोपडपट्टीमध्ये रूपांतर मोठ्या प्रमाणावरती होतं. अनेक राज्यातून अनेक प्रदेशातून झोपडपट्टी ही तयार होते. तर अनेक ग्रामीण भागातून सुद्धा काही लोक काय करतात, आपले गाव सोडून घर सोडून शहरी भागामध्ये कारखाने मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती गर्दी शहरी भागामध्ये होते. आणि ते मग कुठेशी होते? ज्या ठिकाणी कारखाने असतील त्या कारखान्याच्या शेजारीच झोपडपट्ट्या ह्या तयार होतात. जसं आज अनेक मुंबईमध्ये किंवा ठाणे शहरामध्ये, पुण्यामध्ये अनेक शहरी भागामध्ये तुम्हाला झोपडपट्ट्यांची संख्या जास्त झालेली दिसेल. आता झोपडपट्टी झाल्यानंतर काय परिणाम होतात? अनेक प्रकारची झोपडपट्टी जर असेल तर त्याचे चांगले परिणाम होतात की वाईट परिणाम होतात ते बघा. नागरीकरणामुळे शहरामध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढते. ज्या प्रमाणात लोकसंख्या वाढते त्या प्रमाणामध्ये शहरामधील निवास व्यवस्था वाढत नाही. बघा, लोकसंख्या वाढते पण निवास व्यवस्था वाढत नाही. म्हणून त्यामुळे काय होतं? स्थलांतरित व आर्थिक दुर्बल घटक, आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोक असतात त्यांना शहरातील निवासस्थाने परवडत नाही. शहरातील निवासस्थाने जे आहेत, घरं जे आहेत ते विकत घेण्यास किंवा भाड्याने घेण्यास परवडत नाही. शहरी भागामधील आपल्याला माहिती आहे उंच उंच इमारती असतात आणि त्या इमारतीमध्ये अशा प्रकारचं राहण्यासाठी जे घरं असतात, मग ते विकत घेण्यासाठी किंवा भाड्याने घेणे सुद्धा परवडत नसल्यामुळं कारण येणारी लोक जे आहेत हे खेडेपाड्यातील येतात, दुर्बल घटकातील लोक येतात, गरीब लोक येतात. शहरी भागामध्ये कुठे काम मिळेल का या दृष्टीने येत असतात, तेव्हा त्यांना शहरातील घरं परवडत नाही. मग ते काय करतात? ज्या ठिकाणी कारखाना असेल आणि कारखान्याच्या आजूबाजूला कुठे मोकळी जागा असेल तर त्या ठिकाणी झोपडपट्टी राखून ते राहत असतात. जेणेकरून आपल्याला कमी खर्चामध्ये आपल्याला राहण्याचं ठिकाण कसं मिळेल आणि जास्तीत जास्त पैसा आपण जमा करून कशा प्रकारचं आपला उदरनिर्वाह करू शकू, अशा प्रकारचे विचार त्यांच्या मनामध्ये असल्यामुळे त्या ठिकाणी स्थलांतरित झालेले लोक जे असतात हे झोपडपट्टी या ठिकाणी राहत असतात. आणि त्या ठिकाणी राहत असल्यामुळं त्यांना शहरातील निवासस्थाने पडत नसल्यामुळे काय होतं? बहुतेक लोक रोजगार निमित्त शहरामध्ये येतात, परंतु सर्वांना योग्य प्रकारचा रोजगार मिळत नसल्यामुळे अनेक लोकांचे उत्पन्न कमी असते.
असे लोक शहरात उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवरती तात्पुरती व कच्च्या स्वरूपाचे घरे बांधतात. त्याला झोपडपट्टी म्हणतात. तात्पुरती म्हणजे काही म्हणजे खेडेपाड्यामधील असणारे लोक आपला शेती व्यवसाय झाल्यानंतर कामाच्या निमित्ताने ठराविक कालावधीसाठी शहर भागामध्ये येतात आणि तात्पुरतं निवासस्थान निर्माण करण्यासाठी मोकळ्या जागेवरती कच्चं बांधकाम करतात. झोपडपट्टी तयार होते आणि लोक आपलं रोजगार एक कायमस्वरूपी नसतं. कायमस्वरूपी ते राहत नाही. जेव्हा सुरुवातीला येतात जेव्हा कायमस्वरूपी येत नाही तर त्या ठिकाणी ठराविक कालावधीसाठी ते लोक येतात रोजगार मिळवण्यासाठी आणि आल्यानंतर काही कालांतराने ते निघून जातात. परंतु जे वर्ष किंवा जो कालावधीत राहतात त्या कालावधीमध्ये ते आपल्या झोपडपट्टी तयार करून राहत असल्यामुळं त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती मोकळ्या जागेमध्ये एक झोपडपट्टी तुम्हाला तयार झालेली दिसेल. आणि त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांकडून सुविधा मिळत नाही. येथे घरांची घनता खूप जास्त असते. रस्ते अरुंद असतात. मूलभूत सुविधांचा अभाव असतो. अशा झोपडपट्ट्या अनिर्बद्धपणे वाढत असतात. त्यामुळे सामाजिक आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असतात. जेव्हा झोपडपट्ट्यांची संख्या वाढते तेव्हा लोकसंख्या सुद्धा वाढते. लोकसंख्या वाढते पण त्या मानाने निवास स्थानके वाढत नसल्यामुळं कमी जागेमध्ये जास्त लोक राहतात. मग कमी जागेमध्ये जास्त लोकसंख्या राहत असेल तर त्या ठिकाणी शारीरिक आजार हे निर्माण होतात. विविध प्रकारचे रोगांचा फैलाव साथीचे रोग हे सुद्धा येत असतात. लोकसंख्या वाढते आणि कमी जागेमध्ये लोकसंख्या बसली तर तुम्हाला अशा प्रकारचे या ठिकाणी हे झालेले दिसणार आहे आणि साहजिकच त्याचा परिणाम आपल्या जीवनावरती होतो. आणि म्हणून या ठिकाणी समस्या पहिली काय आहे की झोपडपट्टी संख्या जी आहे ही वाढत जाते. लोकसंख्या वाढते आणि लोकसंख्या वाढीमुळे अनेक प्रकारचे रोग हे निर्माण होतात. इतकंच नाही तर सामाजिक समस्या सुद्धा निर्माण होतात. अनेक आपण बघतो की सामाजिक एकोपा बरोबर आहे पण कधी कधी त्याचे वाईट परिणाम सुद्धा हे निर्माण होत असतात. दुसरं आहे वाहतूक कोंडी. वाहतुकीची कोंडी तयार होते. शहरामधील अनेक प्रकारचं तुम्हाला माहिती आहे की लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्याप्रमाणे गाड्यांची संख्या सुद्धा आपल्याला वाढलेली दिसणार आहेत. अनेक उपनगरामध्ये लोक निवास करतात. बाहेरची लोक सुद्धा येऊन मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी शहरामध्ये राहत असल्यामुळं लोकसंख्या वाढते आणि शहराच्या केंद्रावरती भागामध्ये व्यवसाय, उद्योग, व्यापार, नोकरी, शिक्षण इत्यादीसाठी रोज उपनगरातून लोकांची ये जा सुरू होते. सार्वजनिक वाहतूक सेवा लोकसंख्येच्या प्रमाणात पुरेशा उपलब्ध नसल्यास खाजगी वाहनांची गर्दी वाढते. परिणामी वाहतुकीची कोंडी होते व प्रवासात बराच वेळ जातो. म्हणजे प्रवासामध्ये बराच वेळ का जातो? लोकसंख्या वाढलेली आहे. लोक आपल्या कामाच्या निमित्ताने घराबाहेर पडतात, ये जा करतात. मग कोणी नोकरीसाठी, कोणी व्यापारासाठी, कोणी उद्योगासाठी, अनेक प्रकारचे व्यवसाय करण्यासाठी लोक आपल्या घरातून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा अनेक प्रकारचे वाहन असतात आणि वाहन ज्या प्रकारचे लोकसंख्या असते त्या प्रकारच्या सुविधा या उपनगरामध्ये मुबलक तयार झालेल्या नसल्यामुळं अनेक प्रकारची गर्दी, आपण त्याला ट्रॅफिक बोलतो, अनेक प्रकारचं त्या ठिकाणी वाहनांची गर्दी होते आणि त्या गर्दीमध्ये त्या प्रवासामध्ये आपला बराच वेळ निघून जातो. म्हणजे वाहतूक कोंडी कधी होते? लोकसंख्या वाढलेली आहे. लोकसंख्या बरोबर वाहनांची संख्या वाढलेली आहे. 2 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, मोठमोठी वाहनं सुद्धा आपल्याला माहिती आहेत. अनेक प्रकारचे वस्तूची ने-आण करण्यासाठी मोठमोठ्या प्रकारच्या वाहनांचा आज उपयोग केला जातो. तर अशा प्रकारचे या ठिकाणी काही शहरामध्ये अनेक भागामध्ये काय होतं, वाहतुकीची कोंडी तयार होते. विविध प्रकारचा आपल्याला या ठिकाणी वेळ या प्रवासात जातो आणि आपलं जो काही
सामाजिक आपला जो आरोग्यविषयक जी समस्या आहे हे निश्चितपणे तयार होते. म्हणून अनेक आजारांना सामोरं जावं लागतं. हे झालं दुसरं परिणाम. तिसरे प्रदूषण. प्रदूषण प्रदूषण सुद्धा हे काय आहे, समस्या आहे. मग तो जल प्रदूषण असेल, वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, भूमी प्रदूषण असेल, हे प्रदूषणाचे प्रकार आहेत. लोकसंख्या वाढली, लोकसंख्या वाढल्यामुळे त्या ठिकाणी विविध प्रकारच्या समस्या या निर्माण होतात. प्रदूषणामध्ये प्रकार आहेत. वायू प्रदूषण, वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण, भूमी प्रदूषण, अशा प्रकारचे प्रदूषण तयार होतं. वायू आपल्याला माहिती, वायू प्रदूषण म्हणजे काय. शहरामध्ये अनेक प्रकारचं या ठिकाणी कारखाने तयार झालेले आहेत. त्या कारखान्याच्या माध्यमातून नको असणारा वायू हा बाहेर सोडला जातो आणि बाहेर सोडल्यानंतर तो आपल्याला माहिती आहे की पसरतो आणि त्याचे परिणाम सहजपणे आपल्यावरती होतो, श्वसन क्रियेवरती होतो. मग वायू प्रदूषण होतं. आपल्याला चांगल्या प्रकारची हवा मिळत नाही, शुद्ध हवा मिळत नाही आणि याच्यामुळे अनेक प्रकारच्या आजारांना या ठिकाणी वाव मिळतो. दुसरे ध्वनी प्रदूषण. ध्वनी प्रदूषण म्हणजे काय, वाहनांची संख्या वाढली, अनेक प्रदेशामध्ये अनेक रस्त्यावरती लोक वाहतूक कोंडी होते, अनेक प्रकारचे या ठिकाणी वाहनांचा होणारा आवाज, हॉर्न वाजवला जातो आणि त्यामुळे काय होतं की ध्वनी प्रदूषण होतं. कर्कश अशा प्रकारचं आपल्याला कानाला ऐकायला म्हणजे जमत सुद्धा नाही अशा प्रकारचं कर्कश आवाज हा सुद्धा होतो. जल प्रदूषण. पाण्याचा जो प्रवाह, पाणी जे असतं अनेक कारखान्यातून, काही कारखान्यातून त्याच्यावरती प्रक्रिया करून पाणी सोडलं जातं, परंतु काही कारखाने मात्र जे आपल्या कारखान्यातील नको असलेला जो पाणी असेल ते पाणी सहजपणे नाळ्यांच्या माध्यमातून एखाद्या खाडीमध्ये, नदीमध्ये सोडलं जातं आणि त्या ठिकाणी जल प्रदूषण होतं. जल प्रदूषण झाल्यानंतर भूमी प्रदूषण आहे. म्हणजे सुपीक जागा जी आहे ती सुद्धा नापीक होऊ शकते. सतत तर अशा प्रकारचं पाणी कारखान्यामधून बाहेर सोडलं जात असेल तर निश्चितपणे ती भूमी कशी होते, प्रदूषित होते. म्हणजे अशा प्रकारचं प्रदूषण या लोकसंख्या वाढीमुळे होतं आणि जेणेकरून जास्तीत जास्त नागरिक शहरी भागामध्ये आपल्याला हे प्रकार, प्रदूषणाचे प्रकार जास्त आढळून येतात. म्हणून प्रदूषण ही शहरातील एक जटिल समस्या आहे. त्याचा नागरिक जीवनावर विपरीत परिणाम झालेला दिसून येतो. यात वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण, जल प्रदूषण पाहायला मिळते. शहरांचा वाढता विकास, सोयी सुविधांचा तुटवडा तसेच नियमांचे उल्लंघन यामुळे प्रदूषण ही एक गंभीर समस्या होते. शहरांची जशी वाढ होते तशी प्रदूषणात देखील वाढ होत असते. ज्या प्रकारचं शहरी भागामध्ये वाढ होते तशा प्रकारचं या ठिकाणी प्रदूषण सुद्धा हे वाढत जातं. तर अशा प्रकारचं हे तिसरं झालं समस्या. आपण कुठला बघतो भाग, समस्या कोणकोणत्या प्रकारच्या. झोपडपट्टी वाढते, वाहतुकीची कोंडी वाढते आणि प्रदूषण. तिसरं, चौथं जे आहे, चौथं म्हणजे त्या ठिकाणी गुन्हेगारी वाढते. तर आपल्याला माहिती आहे अनेक राज्यातून, अनेक प्रदेशातून, ग्रामीण भागातून लोकांचं स्थलांतर होतं. तेव्हा स्थलांतर होत असताना कशा प्रकारचे लोक स्थलांतर होतात, म्हणजे गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतील ते सुद्धा त्या ठिकाणी झोपडपट्टी एरियामध्ये राहत असतात आणि निश्चितपणे त्याचा परिणाम इतरांना सुद्धा भोगावा लागतो. स्थलांतरित लोकसंख्येपैकी अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होत नाही. शहरी भागामध्ये अनेक ग्रामीण भागातून, अनेक राज्यातून लोक जेव्हा कामाच्या निमित्ताने शहरी भागामध्ये येतात तेव्हा सर्वांनाच काम उपलब्ध होतं असं नाही. ज्यांना काम मिळतं तर त्या पद्धतीने काम करून पैसा कमवतात, पण ज्यांना कामच मिळालं नाही, रोजगार मिळत नसेल तर त्या ठिकाणी ते गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळतात
आणि हे कोणत्या वयातील तरुण मुलं जे असतात त्यांना पैशांची आवश्यकता असते, मोजमोजा करण्यासाठी पैशांची आवश्यकता असते, तेव्हा वाईट मार्गातून सुद्धा पैसा कमवण्याचा त्यांचा कल असतो की कमी वेळेमध्ये जास्त पैसा आपल्याला कसा मिळेल. तेव्हा अशा प्रकारचे तरुण मुलं हे वाईट मार्गाकडे जाऊ शकतात. म्हणून अवैध मार्गाचा वापर करून अनेक वेळा पैसे कमवले जातात. यातूनच शहरा भागामध्ये गुन्हेगारी वाढलेले दिसते. चोरी, घरफोड्या, मारामाऱ्या, खून इत्यादी स्वरूपाचे गुन्हे शहरामध्ये होताना आढळतात. यामुळे कायदा व सुव्यवस्थेचे गंभीर प्रश्न हे निर्माण होतात. पोलीस व न्याय यंत्रणेवरील ताण वाढतो. तर अशा प्रकारचे गुन्हेगारी वाढते. कोणकोणत्या प्रकारचे वाढते आपल्याला माहिती आहे. चोऱ्यामाऱ्या होतात, घरफोड्या सुद्धा केल्या जातात. इतकंच नाही तर मारामाऱ्या आणि खून सुद्धा. म्हणजे काही पैशांसाठी एखाद्या वेळेस काही लोक दुसऱ्यांचा जीव सुद्धा घेऊ शकतात. कशासाठी? पैशासाठी. काम मिळत नाही. गुन्हेगारी करणारा काय म्हातारे माणसं नसतात, तरुण मुलं असतात. मग अशा प्रकारे तरुण मुलांना जर काम मिळालं नाही तर ते अशा वाईट मार्गाला जाऊ शकतात. म्हणून गुन्हेगारी अशा प्रकारची समस्या जी आहे ही शहरी भागामध्ये वाढत गेलेल्या आहेत. बघा, चोऱ्या माऱ्या आहेत, घरफोडे, खून अशा प्रकारचे जे आहेत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जे आहेत हे आपल्या झोपडपट्टी एरियामध्ये दिसून येतील. जास्तीत जास्त त्या ठिकाणी ज्या प्रदेशांमध्ये लोकसंख्या वाढलेली आहे अशा भागामध्ये तुम्हाला गुन्हेगारीकडे वळलेले लोक तुम्हाला फार दिसतील. आणि हे वाढल्यानंतर पोलीस यंत्रणा आणि न्याय यंत्रणेवरती सुद्धा अनेक प्रकारचा ताण पडतो. कायदा सुव्यवस्था हा प्रश्न हा एखाद्या भागामध्ये, एखाद्या शहरामध्ये, एखाद्या राज्यामध्ये निर्माण झालेला तुम्हाला दिसून येईल. तर अशा प्रकारचं या ठिकाणी नागरीकरणाचे परिणाम कोणते, फायदे कोणते आणि तोटे कोणते, म्हणजे समस्या कोणत्या या आपण बघितलेल्या आहे. म्हणून दुसरा प्रश्न काय तयार होऊ शकतो की नागरीकरणाच्या समस्या कोणत्या. प्रश्न बघा, नागरीकरणाचे समस्या कोणत्या. 2 मार्काचा प्रश्न आला तर त्या ठिकाणी तुम्हाला समस्या आपण ज्या बघितलेल्या आहेत त्या समस्या लिहायच्या आहेत. समस्या आपण बघितलं की आहे झोपडपट्टी, एक झाली समस्या. दुसरा वाहतूक कोंडी. तिसरं प्रदूषण. आणि चौथं आहे गुन्हेगारी. अशा प्रकारचं या ठिकाणी आपल्याला उत्तर देता आलं पाहिजे. म्हणजे लक्षात घ्या, झोपडपट्टी आहे, वाहतुकीची कोंडी आहे, नंतर प्रदूषण आहे आणि चौथा आहे गुन्हेगारी प्रवृत्ती. अशा प्रकारचे 4 गुण जे आहेत या समस्या आहेत. आणि या समस्याच्या माध्यमातून अनेक प्रकारच्या प्रदेशातील किंवा शहरातील जीवन जे आहे हे कधी कधी धोकादायक बनतं. गुन्हेगारी प्रवृत्तीमध्ये वाढ होते आणि त्या ठिकाणी या समस्या व्यतिरिक्त जागांच्या किमतीमध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ होते. नको त्या घरांच्या किमती वाढतात, नको त्या जागेच्या किमतीचा वाढतात आणि त्या ठिकाणी सर्वसामान्य माणसांना घेणं सुद्धा परवडत नाही. म्हणून गटागटामधील संघर्ष यामुळे शहरातील ताणतणाव वाढत जातो. परिणामी शहराचे एक सामाजिक ऐक्य बिघडू शकते. जे आम्ही पहिल्यांदा बघितलं होतं की सामाजिक एकोपा तयार होतो. तो एकोपा तयार होत असताना अशा प्रकारची गुन्हेगारी जर होत असेल तर निश्चितपणे ते सामाजिक ऐक्य नष्ट होतं. म्हणून या ठिकाणी तुम्हाला जेव्हा 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो की नागरीकरणाच्या समस्या कोणत्या,
तेव्हा झोपडपट्टी, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि गुन्हेगारी. आणि एखाद्या वेळी तुम्हाला एखाद्या या समस्येवरील 2 मार्काचा सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. टिपा द्या प्रदूषण, टिपा द्यामध्ये तुम्हाला प्रदूषण 2 मार्काचा विचारला जाऊ शकतो. वाहतुकीवर तुझा प्रश्न तुम्हाला 2 मार्काचा विचारला जाऊ शकतो. कोंडी कशा प्रकारचं होते. तर अशा प्रकारचं या ठिकाणी तुम्हाला हे जे आहे झोपडपट्टी, वाहतूक कोंडी, प्रदूषण आणि गुन्हेगारी हे जर तुम्हाला नको पाहिजे असेल तर आपण कशा प्रकारचं या ठिकाणी जीवन जगलं पाहिजे हे आपण चांगल्या पद्धतीने आपण केलं पाहिजे. आता अनेक प्रकारचं बघा टिपा द्या आहेत. तुम्हाला प्रश्न जे आहेत ते प्रश्न सुद्धा चांगल्या प्रकारचे तुम्हाला येणार आहेत. जोड्या लावा आहेत. कारण या ठिकाणी तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह प्रश्न जे आहेत की एका वाक्यामध्ये कशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. जोड्या लावा, कारण पास होणं सोपं आहे, लक्षात घ्यायचे. 40 पैकी 14 मार्क पाहिजे असतील तर रिकाम्या जागा आहेत. जोड्या लावा आहे. आणखीन चुकी बरोबर आहे. अशा प्रकारच्या ज्या लहान लहान गोष्टी ज्या आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तर या ठिकाणी आपण बघितलं की नागरीकरण जे आहे हे नागरीकरण आपण काय काय कोणकोणत्या गोष्टी बघितलेल्या. पहिलं आहे नागरीकरण म्हणजे काय. हा एक प्रश्न झाला. नागरीकरण म्हणजे काय. नागरीकरण होण्यास दुसरा प्रश्न जे आहे नागरीकरण होण्यास कोणती कारणे कारणीभूत ठरतात. हे बघितलेलं आहे. तिसरा प्रश्न आहे नागरीकरणाचे फायदे कोणते. आणि चौथा प्रश्न आहे नागरीकरणाच्या समस्या. समस्या कोणत्या. अशा प्रकारचे प्रश्न आहेत. आता तुम्हाला हे 2 प्रश्न लक्षात घ्यायचा. हा प्रश्न 2 मार्काचा येऊ शकतो. हा तुम्हाला 4 मार्काचा सुद्धा येऊ शकतो. हा सुद्धा 4 मार्काचा येऊ शकतो. आणि हा सुद्धा कोणताही एक प्रश्न 4 मार्काचा तुम्हाला परीक्षेला येऊ शकेल 100%. आता या ठिकाणी काय, कारण प्रत्येक कारण जेव्हा 4 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो तेव्हा एखादं कारण असेल तर त्या कारणाचं तुम्हाला सविस्तर उत्तर लिहिणं गरजेचं आहे. तुझं एका वाक्यामध्ये किंवा नुसतं कारण लिहून जमणार नाही. आता समस्या म्हटल्यानंतर समस्या, नागरीकरणाच्या समस्या. आता आपलं प्रदूषण आहे. प्रदूषण हे कारण आहे, ही समस्या निर्माण होऊ शकते. तेव्हा प्रदूषण कशा प्रकारचं होतं, कोणकोणत्या प्रकारचं होतं ते उल्लेख करणं गरजेचं आहे. नुसतं प्रदूषण लिहून जमणार नाही. तर एखाद्या शहरामध्ये प्रदूषणाची अवस्था निर्माण होते ते म्हणजे वायू प्रदूषण असेल, ध्वनी प्रदूषण असेल, जल प्रदूषण असेल, हे कशा प्रकारचं होतं हे तुम्हाला त्या ठिकाणी सविस्तर लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा तुम्हाला 4 मार्काचा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा या एखाद्या मुद्द्यामध्ये तुम्हाला 2-2, 3-3 वाक्य तरी लिहिता आले पाहिजेत. गुन्हेगारी असेल, नंतर आपल्याला माहिती आहे की विविध प्रकारची वाहतूक कोंडी होते, त्याच्यात तुम्हाला 2-3 वाक्य लिहिता आले पाहिजेत. तर म्हणून या ठिकाणी 4 मार्काचा जेव्हा प्रश्न विचारला जाऊ शकतो तेव्हा तुम्हाला ते लिहिणं गरजेचं आहे. म्हणून हे 3 प्रश्न जे आहेत या 3 प्रश्नातून तुम्हाला 4 मार्कासाठी प्रश्न निश्चितपणे परीक्षेला विचारला जाऊ शकतो. नागरीकरण म्हणजे काय, एखाद्या 2 मार्काचा प्रश्न किंवा 1 मार्काचा प्रश्न सुद्धा विचारला जाऊ शकतो. किंवा हे जे मुद्दे जे देण्यात आले का फायदे कोणते, त्या एखाद्या फायद्यावरती तुम्हाला काय होऊ शकतं, टिपा द्या. टिपा स्पष्ट करा, संज्ञा स्पष्ट करा
अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. म्हणजे तंत्रज्ञान फायदे बघा, तंत्रज्ञान व यांत्रिकीकरण, व्यापार, औद्योगिकरण अशा प्रकारचे फायदे जे आहेत, शहरातील सोयीसुविधा आणि शहरातील सामाजिक ऐक्य या अशा प्रकारचे फायदे जे आहेत त्या फायद्यावरती तुम्हाला 2 मार्कासाठी टिपा द्या सुद्धा विचारलं जाऊ शकतं. टिपा लिहा. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न 2 मार्कासाठी विचारला जाऊ शकतो. ज्या प्रकारे तुम्हाला फायदे विचारले जाऊ शकतात 2 मार्कासाठी, तसंच समस्या सुद्धा विचारल्या जाऊ शकतात. प्रदूषण टिपा लिहा, तर त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहिणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारचं या ठिकाणी नागरीकरण हे प्रकरण इथं संपलेलं आहे. हे प्रश्न तुम्हाला दिलेले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही पाठांतर करा, कारण याच्यावर तुम्हाला प्रश्न निश्चितपणे विचारले जाऊ शकतील. तर अशा प्रकारचं या ठिकाणी नागरीकरणामुळे कोणकोणते फायदे होतात आणि कोणकोणते तोटे होतात, कोणकोणत्या समस्या तयार होतात हे आपल्याला बघितलं. या बघा, हे चित्र जे आहेत वायू प्रदूषण कशा प्रकारचे बघा. म्हणजे एखाद्या शहरातील जो केर कचरा आहे हा शहराच्या बाहेर कुठेतरी टाकला जातो, दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ होते, त्याच्यातून दुर्गंधी निर्माण होते आणि अशा प्रकारचे वायू प्रदूषण होतं. जलप्रदूषणाचं चित्र बघा, तिथे सुद्धा शहरी भागातील म्हणजे नको अशा प्रकारचं असणारं पाणी किंवा केर कचरा एखाद्या कारखान्यातून जे दूषित पाणी सुद्धा एखाद्या खाडीमध्ये किंवा नदीमध्ये सोडलं जातं. म्हणजे एका बाजूला वायू प्रदूषण आणि दुसऱ्या बाजूला जल प्रदूषण जायला दिसेल. आणि या म्हणजे नदीमध्ये किंवा खाडीमध्ये अनेक प्रकारचे काय असतात, जीवजंतू असतात, ते सुद्धा नष्ट होतात. आणि सहजपणे तर आपल्याला माहिती आहे मासेमारी, कारण हे दूषित पाणी जे आहे या खाड्यांच्या मार्फत समुद्रामध्ये जातं, तेव्हा सहजपणे कळत न कळत माणसांच्या म्हणजे जीवनामध्ये त्याचा परिणाम होऊ शकतो. आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. कारण समुद्रामध्ये हे पाणी जर गेलं तर निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की मासे आणि ते मासे आपण सहजपणे ग्राहक विकत घेतात आणि त्याचा वाईट परिणाम सुद्धा लोकांच्या आरोग्यावरती होऊ शकतो. म्हणून वायू प्रदूषण, जल प्रदूषण अशा प्रकारच्या समस्या तयार होतात. हे आणखी दुसरं आहे ध्वनी प्रदूषण. आवाज, विविध प्रकारच्या वाहनातून आपल्याला माहिती आहे जे वाहतूक कोंडी होते त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती म्हणजे त्या ठिकाणी गाड्यांचं प्रमाण, वाहतुकीचं प्रमाण जे आहे वाढतं आणि मोठ्या प्रमाणात आवाज, हॉर्नचा आवाज होत असतो आणि ध्वनी प्रदूषण होऊन मी कधी कधी एखाद्याला आवाजसुद्धा आपला जो कानाचा आहे तो सुद्धा बंद होऊ शकतो. म्हणजे अशा आरोग्यावरती त्याचा वाईट परिणाम या प्रदूषणामुळे होतो. म्हणजे त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला काय एखाद्या 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर अशा प्रकारचं या ठिकाणी आपलं नागरीकरण प्रकरण जे आहे हे संपलेलं आहे. त्याचा तुम्ही खरोखर अभ्यास करा. म्हणजे आपण बघितलं नागरीकरण, त्याचं कारणे, त्याचे परिणाम हे 3 मुद्दे अतिशय महत्त्वाचे आहेत. त्याचा तुम्ही अभ्यास करा आणि परीक्षा जेव्हा असेल तेव्हा निश्चितपणे त्याचा उपयोग तुम्हाला त्याचा होऊ शकतो. धन्यवाद. इथे आपला तास संपलेला आहे.